कोठडा येथे श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा उत्साहात संपन्न। परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त ग्राम अभियान सेवा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांच्या वतीने ग्रामीण भागात भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। आदिवासी ग्रामीण भागातील पहिली श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी यात्रा सोमवार दिनांक 16 मार्च 2026 रोजी कोठडा येथील श्री कोटेश्वर महादेव मंदिर परिसरात उत्साहात संपन्न झाली। कोठडा गावात गेल्या 7 वर्षापासून स्वामी समर्थांच्या कार्याची सुरुवात बाल संस्कारातून झाली। सुरुवातीला लहान मुलांनी स्वामींची माळ आणि आरती सुरू केली आणि त्यातून संपूर्ण गाव स्वामी सेवेत सहभागी झाले। दर सोमवारी सायंकाळी 7 वाजता नियमित आरती आयोजित केली जाते। भाविकांच्या मते महादेव व स्वामी समर्थ महाराजांच्या आरतीमुळे घरात सुख शांती नांदू लागली असून गावातील व्यसनाधीनता कमी होण्यासही मदत झाली आहे। पालखी सोहळ्यात बैलगाडीवर स्वामी समर्थ महाराजांची पालखी काढण्यात आली। यावेळी मोगी माता देवीची मूर्ती व स्वामींची प्रतिमा विराजमान करण्यात आली होती। कार्यक्रमात भगवान महादेव व स्वामी समर्थ महाराजांची आरती करण्यात आली। या सोहळ्यास माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक, जिल्हा परिषद बाल कल्याण सभापती संगीता गावित, नगरसेविका अनिता दुसाणे, महेंद्र दुसाणे, धारेश्वर मंदिराचे स्वामीजी, दुय्यम निबंधक अधिकारी नरेंद्र व्ही बागड, सरपंच वीरसिंग कोकणी, कॉन्ट्रॅक्टर RY पाटील, दीपक वसावे, राकेश अग्रवाल, सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते शंकर दर्जी यांच्यासह ग्रामस्थ व स्वामी सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम अभियान टीम मधील संदीप चौधरी, RD पाटील, धर्मेंद्र वाघ, दर्शन पाटील, अर्पण अग्रवाल, भूषण पाटील, निलेश ढोले, रवी पाटील, हेमंत कलाल, नितीन माळी, गौरव गावित आदींनी परिश्रम घेतले।